रुद्र तू फिरायला चाललाय का? रुद्र तू फिरायला चालला कसा दिसतो? हॅलो आणि नमस्कार, ग्रोईंग मॉममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज रविवार होता तर आम्ही चाललेलो मस्त फिरायला. इथे जवळच आंबेशिव म्हणून गाव आहे आणि तिथे एक रामगिरी आश्रम आहे. तर तिथे खाली गेल्यानंतर मस्त नदीचा भाग आहे. तर अजून पावसाची काही सुरुवात दिसत नाही, फक्त आभाळ आलेलं आहे. पण तरीसुद्धा आम्ही निघालो. रुद्रचा दादा आणि आम्ही सगळेजण निघालेलो आहोत मस्त पिकनिक करायला. घरूनच आम्ही जेवणाचं पण सामान घेतले आणि काही तिथे गेल्यानंतर घेणार आहोत. हा खाली घाटासारखा भाग आहे. तर तिथे बरेचसे म्हणजे इतर लोक पण होते म्हणून आम्ही थोडंसं पुढे निघालेलो चालत. खूप सुंदर नदी आहे आणि छान मंदिरंसुद्धा आहेत. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या पूजासुद्धा केल्या जातात. तर आम्ही वाट काढत निघालो आहे पुढे. पाऊस काही नव्हता पण आभाळ आलेलं होतं तर वातावरण छान प्रसन्न वाटत होतं. मध्ये ऊन येत होतं, ऊनसुद्धा थोडं कडकच लागत होतं आणि आम्ही मस्त चालत होतो. पण काही ठिकाणी जे आहे तर असे दगड वगैरे लागले होते. तर आम्हाला जो मेन रस्ता होता तो सापडला नाही. तर आम्हाला थोडं दगडातून आम्ही पुढे गेलो. रुद्रला त्याच्या पप्पांनी घेतलं होतं आणि शौरीला त्याच्या डॅडांनी घेतलं होतं आणि बाजूला नदी छान खळखळ करत वाहत होती आणि मध्ये ना छान अशी रानटी झाडं, फुलं वगैरे सगळं दिसत होतं. हे खूप छान असं लिलीचाच प्रकार आम्हाला दिसला. त्याचं ॲक्च्युअल नाव माहिती नाही आहे. कसं वाटतंय? फ्रेश पडशील खाली बघ. मध्ये छान अशी रानटी अशी छान फुलांची झाडं होती. तर ती बघायलाही खूप सुंदर अशी फुलं होती त्याच्यामध्ये सुद्धा. आणि आम्हाला ज्या स्पॉटवरती पोहोचायचं होतं तिथे आम्ही पोहोचलो आणि त्याच्यासाठी खाली आम्ही बसण्यासाठी अंथरण्यासाठी एक तळवट आणला होता. त्याचबरोबर एक चटई आणली होती आणि सोबत जेवण तर आणलेलंच होतं. पाणी पाहून लगेच शौर्य जो आहे तर तो पाण्याकडे पळायला लागला. त्याने लगेच कपडे काढले की मला पाण्यात जायचं आहे म्हणून. कारण त्याच्या आदल्या दिवशी एक पिकनिक झालेली होती तर त्याला माहिती होतं की काय एन्जॉय करायचं आहे ते. रुद्र फर्स्ट टाईम असं पाण्यासाठी त्याला पाण्यात आम्ही नेणार आहोत. तर त्याला अजून माहिती नाही त्याच्यात काय गंमत आहे ते. थोड्या वेळाने त्याला दाखवू. त्याच्या आधीच त्याचे रुद्रचे डॅडा आणि पप्पा ते आहेत ते पाण्यामध्ये गेले होते. दादासुद्धा गेला होता त्याच्यासोबत, म्हणजे शौर्य गेला होता. रुद्रला आम्ही नंतर नेणार आहोत. त्याआधी थोडा नाश्ता करून घेऊया कारण की आम्ही ब्रेकफास्ट पण केला नव्हता. तर आम्ही आणलं होतं घरून इडली, सांबार, भात बनवून आणि त्यानंतर वडेपाव घेतले होते मध्ये. आणि खाण्यासाठी आम्ही ताट, वाटी, प्लेट्स वगैरे सगळं आणलं होतं सामान. आणि खायला बसलो तर रुद्रलासुद्धा भूक लागली होती. तोसुद्धा मागत होता. त्यालाही थोडं बरं होत होतं. थोडं मध्ये ऊन लागत होतं. झाडाच्या सावलीत बसलं होतं तरीसुद्धा. त्यामुळं त्याला डोकं झाकून घेतलं होतं. हे मी केले.
ठेवलाय मी त्या कोणाला बसलो. हा ना. हा ना. खाऊन झाल्यानंतर रुद्रला त्याचे पप्पा पाण्यात घेऊन चाललेत आणि ज्यावेळेस पाण्यात तो उतरतो त्यानंतर त्याला मजा वाटायला लागते. पाण्यात मस्त तो खेळायला लागतो. त्याने खूप मजा केली ह्या पाण्यामध्ये. रुद्र पण आलं बघ. त्याच्या चेहऱ्यावर काहीच एक्सप्रेशन नाही. रुद्र कुठे तू? रुद्र आणि दादा स्विमिंग करतात. आई चल. आई पाण्यात गेल्यानंतर रुद्रला काय गंमत वाटली माहीत नाही आजीला बघून, की आजी आज असं का करते म्हणून. तो त्यांना बघून खूप हसत होता कंटिन्युअस आणि तोही पाणी उडवत होता. नाचल खोल थोडं. शौर्य भांडे धुवून झाले का? भांडे धुवून झाले? आहे का त्याच्याकडे? हो मग इकडनं बघ. भांडे धुतोय कसे. एवढंच पाणी इथं पण. नका पुढे जाऊया इकडे. पाण्यात जायला बघ. एवढं ब्राईट स्विमिंग करते बघ प्लेट. एन्जॉय करतो चांगलं. इकडे बघ. इकडे इकडे बघ. इकडे बघ. रुद्र. दादा रुद्र. दादा त्याला खेळायचं आहे पाण्यात. सोडत नाही त्याला पाण्याचं हे करायचं. रुद्र आणि शौर्य यांनी पाण्यात खूप मजा केली. त्याबरोबर त्यांना आणलेली खेळणी सुद्धा खेळत होते तिथेच. गाडी पूर्ण फ्लोट होते. थोडा वेळ इथे पाण्यामध्ये मजा केल्यानंतर आम्ही पुन्हा त्या जो घाटाचा भाग होता तिथे चाललो आहे. कारण की थोडा उशीर होईल म्हणून, किंवा पाऊस वगैरे येईल त्याच्या आधीच थोडंसं पुढे जाऊया म्हणून आम्ही पुढे निघालो आहेत. तर रुद्र आणि त्याचे पप्पा पुढे आहेत, पाठीमागून आई, प्रथमा आणि त्याचे डॅडा वगैरे सगळे येत आहेत. रोज एवढं चालणं होत नाही त्यामुळं, आणि वातावरणसुद्धा तिथे दमट वाटत होतं त्यामुळं खूप गरम होत होतं. तर तरीसुद्धा मजा वाटत होती. बसेल थोडा वेळ इथं. इथे नको, तिकडे तिकडे बसू. बसू शकतो ना. मागे पण चेंज करून दिली त्याला काय. जाऊ तिकडे लई गर्दी असलेली. पानं, फुलं. आधी येताना पण हे आम्ही लिलीचं झाड बघितलं होतं आणि त्याच्यावर आता छान सुंदर फुलपाखरू बसलं होतं. तर त्यामुळं पुन्हा एकदा आम्ही त्याला शूट केलं. आणि हे दोघे पुढे निघाले. तर रुद्र मध्ये मध्ये पानं वगैरे खेचत होता, पण खाली एक काटेकोयरी म्हणून हे पडलेलं होतं. त्याच्याने ते जर पायाला लागलं तर खूप खाज येते. त्याच्यामुळे रुद्रचे पप्पा आम्हाला सांगत होते की जपून या. आणि खूप गरम होत होतं, घाम येत होता. मध्ये हे एक झाड दिसलं, थोडं वेगळंच वाटत होतं म्हणून त्यालाही घेतलं शूटमध्ये. त्याचे मुळं वगैरे असे झाले, जायंट वाटत होतं जरा बघायला. आणि नंतर आम्ही तिथे घाटावरती जाऊन बसलो. तिथे रुद्र मस्त खेळत होता, कारण तिथे छान पळायला जागा होती, मंदिर होतं तिथे, आणि मस्तपैकी खेळणं चालू होतं त्याचं. आणि पुन्हा एकदा ते त्या खालच्या पाण्यामध्ये गेलेले होते. वीकेंड असल्यामुळं खूप लोक पाण्यामध्ये आलेले होते. म्हणजे छान तिथे पाणी स्वच्छही असतं आणि जागाही छान आहे म्हणून भरपूर लोक इथे येतात, ज्यांना माहिती आहे ते.
आणि इथे पूजापाठ वगैरे सुद्धा केले जातात आणि वरती आश्रमसुद्धा आहे. इथे खाली मंदिर आहेत, फक्त भारत माता मंदिर आणि जे बाबा आहेत त्यांचं मंदिर आहे. शेजारी शंकराचं पण मंदिर आहे आणि रुद्र पुन्हा एकदा पाण्यात गेला आहे. शौर्यसुद्धा नुसता पळतोय. त्यांची खूप मस्ती चालली होती. आता माहीत नाही घरी गेल्यानंतर काही त्रास होतो की नाही, पण आज फर्स्ट टाईम त्याला पाण्यामध्ये घेऊन गेलो होतो. 5:30 झाले होते, त्यामुळं आम्ही निघूया असं म्हटलं, कारण की नंतर पुढे जाऊन पण बराचसा रस्ता आहे, तर कदाचित पाऊस लागू शकतो किंवा ट्रॅफिक लागते, कारण की वीकेंड असल्यामुळे या साईडला फार गर्दी व्हायला लागली आजकाल. त्यामुळे निघालो. तरी मुलांची अजून काही एनर्जी संपलेली नाही, त्यांची अजूनही धमाल चालू होती. शौर्यसुद्धा अजूनही पळत होता. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय बाय बोल.